राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि याच मुद्द्यावरून सदा सरवणकर यांच्या मुलाने राज ठाकरे यांना डिवचले। शिंदेंच्या शिवसेनेने हा बॅनर राज ठाकरे यांच्या घरापासून काही अंतरावरच असलेल्या शिवसेना भवनाजवळ लावलाय। बॅनरमधून समाधान सरवणकर यांनी राज ठाकरेंना एक प्रकारचं आव्हान दिलंय। या बॅनरवरून मनसे नेते संतोष धुरी यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। प्रसिद्धीसाठी बॅनर लावल्याची टीका संतोष धुरी यांनी केली आहे। दादरच्या शिवसेना भवनाच्या बाजूलाच म्हणजे राज ठाकरे यांच्या घरापासून काही अंतरावर सदा सरवणकर यांच्या मुलाने म्हणजे समाधान सरवणकर याने एक बॅनर लावलेला आहे आणि आता या बॅनरची चर्चा सर्वत्र रंगलेली पाहायला मिळते। हा जर आपण बॅनर पाहिला तर या बॅनरवर असं लिहिण्यात आलेलं आहे, 144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभाचा ऐतिहासिक सोहळा जगभरातील 60 कोटीहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकात्मेचा जागतिक संदेश दिला। हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे, असं देखील या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे। दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण हिंदू एकजुटीचा, हर हर गंगे असं देखील लिहिण्यात आलेलं आहे। आणि उजव्या साईडला जर आपण पाहिलं तर गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचाराचे काय, असा थेट निशाणा त्यांनी राज ठाकरेंना साधलेला पाहायला मिळतोय। कारण गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचाराचं काय, हा जो प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आणि थेट राज ठाकरेंना एक आव्हान दिल्याचं समोर येत आहे। येणाऱ्या काळामध्ये मनसे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आता वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र राज ठाकरेंच्या घरापासून अगदी काही अंतरावर हा बॅनर आहे, त्यामुळे आता ह्या बॅनरची चर्चा कशी रंगते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि यालाच उत्तर मनसेचे नेते कसे देतात हे देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन सतीश सह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। जे गंगा नदीचं पाणी पितात त्यांना कुठेतरी उद्देशून ह्या मुलाने बोललेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरेंना मोठं आव्हान दिल्याचं समोर आले। जे बोलताय ते सब चुकीचं आहे। कसं आहे की याच्यावरूनच कळतं की बालबुद्धी, शिक्षणाचा अभाव आणि वैचारिक पातळी ह्या तिन्ही गोष्टींचा तुम्हाला अभाव दिसत असेल याच्यामध्ये। प्रथमतः तर त्यांनी ते जे साहेबांनी विचार मांडले ज्यावेळेस शिवतीर्थावर विस्तृतपणे मांडले ते बघायला पाहिजे होते, त्याच्यानंतर त्यावर कॉमेंट्स करायला पाहिजे होती। आणि त्याच्याही अगोदर आई बाबाची पुण्याई बाबांना विचारायला पाहिजे होतं की बाबा मी हे पोस्टर लावू का, कारण बाबांची पुण्याई होती म्हणून तू नगरसेवक झाला, नाही तर तुझी लायकी पण नव्हती। आज जो नगरसेवक तू झाला होतास तो बाबांमुळे झाला होतास आणि त्यांच्या जीवावर या गोष्टी सगळ्या करतोयस, नाही तर तुला किंमत पण नाहीये। तुला फक्त प्रसिद्धी पाहिजे म्हणून या माध्यमातून तू प्रसिद्धी मिळवण्याकरता तू होर्डिंग लावलायस। जर तू भाषण नीट ऐकलं असतं, जर तुझी विचार करण्याची वैचारिक पातळी जर चांगली असती तर तू मला वाटते कुठलीही कॉमेंट्स केली नसती। त्याने ज्या पद्धतीने ते कॉमेंट्स केलेले आहे, साहेबांनी काय सांगितलं, पाणी अशुद्ध झालेलं आहे नद्यांचं। मुंबईमधल्या 5 नद्यांपैकी 4 नद्या तर मृत झालेल्या आहेत, मृत पावलेल्या आहेत। एकच आता मिठा नदी उरलेली आहे, ती पण लोकांना कोणालाही कळणार नाही। 26 जुलैला कळली ती की ही मिठा नदी आहे म्हणून, ही नदी आहे म्हणून, नाही तर सगळ्यांना ती गटर वाटत होतं, मोठा नाला वाटत होता। वैचारिक पातळी नसल्यावर, शिक्षणाचा अभाव असल्यावर अशा गोष्टी होतात। कॅमेरामॅन सतीश सह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।